रामराम मंडळी, नमस्कार मित्र हो. दररोज सकाळी आपण ठरवलंय ना इकॉनॉमीचा क्लास घ्यायचा म्हणून, आणि इकॉनॉमीच्या क्लासच्या त्याच अनुषंगाने आज आपण डिस्कस करतोय मौद्रिक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी. आणि मॉनिटरी पॉलिसीचं काय महत्व आहे इंडियन इकॉनॉमीमध्ये, जर तुम्ही कालचा व्हिडिओ आपला बघितला असेल तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे की त्यात कुठले कुठले टूल्स असतात आणि त्याचा फायदा एकूणच इंडियन इकॉनॉमीला कसं होतं आणि यात आरबीआयचं काय काम आहे. बघा, काल परत बोललो त्याप्रमाणे मॉनिटरी पॉलिसी ही एक मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसी, बरोबर, जी कोण लेट डाऊन करते किंवा कोण ठरवतं, तर ती सेंट्रल बँक ठरवते त्या त्या देशाची. आणि यांचं काय काम असतं तर मॅनेजमेंट करणं कशाचं, मनी सप्लाय मार्केटमध्ये आणि इंटरेस्ट रेट म्हणजे व्याज दर हे ठरवणं हे यांचं काम असतं. आणि याचे मोठे मोठे ऑब्जेक्टिव्ह काय तर इन्फ्लेशन कंट्रोल करणं म्हणजे महागाई कंट्रोल करणं, कन्झम्पशन म्हणजे जे एक लोकांचं कन्झ्युम करण्याची पॉवर आहे त्यात बदल करणं, ग्रोथ आणि लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे तरलता, तरलता म्हणजे मार्केटमध्ये असलेला पैसा तो किती असला पाहिजे बाबा, ह्या सगळ्या गोष्टी ते पाहतात. आणि मग ह्या गोल्स हे तुम्हाला माहितीच आहे पुढचं. म्हणजे चला पुढे जाऊयात. आता बघा, आपण काल हे सुद्धा बघितलं होतं की नेमकं एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी आणि कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी, आणि या दोन्ही याच्यात आपण हे समजून घेतलेलं होतं म्हणजे की या दोघांचाही अर्थ काय आहे. तर कालच आपण समजून घेतलं त्याप्रमाणे की कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय, की ज्या ठिकाणी आपलं आरबीआय म्हणजे जनरली आपण आपल्या व्यवस्थेविषयी बोलतोय म्हणूनची गोष्ट, ज्या ठिकाणी आरबीआय काय करतंय की बाबा हे रेट्स वाढवते. म्हणजे मग कुठले रेट्स, खास करून व्याजदर वाढवतं. मग व्याजदर कसं वाढवल तर रेपो रेट वाढवेल, एसएलआर वाढवेल. सो ह्या काही गोष्टी आहेत म्हणजे की याच्या माध्यमातून जे कर्ज आहे ते बँकालाच महाग होईल. जर बँकांनाच कर्ज महाग होईल तर त्या बँका आपापल्या कस्टमर्सला ते कर्ज अत्यंत स्वस्त दरात देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे काय होईल की लोकांच्या हाती पैसा कमी येईल, हाती पैसा कमी येईल, लोक खर्च कमी करतील. त्याला म्हणून आपण कॉन्ट्रॅक्शनरी म्हणजे संकुचित. तर एक्सपान्शनरी म्हणजे असं फुल एकदम म्हणजे एक्सपांड करणे बाबा, वाढवणे बाबा. तर साहजिकच आहे. यात पहिलाच मुद्दा काय दिला याच्यात, लोअर टॅक्सेस. म्हणजे आरबीआय काय करेल, टॅक्स कमी करेल. मग काय करेल समजून घ्या, टॅक्स कमी करेल म्हणा, किंवा मग हे जे रेट आहेत रेपो रेट, एसएलआर वगैरे याचे रेट कमी करतील, किंवा सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करायला लागेल. सरकारनंच खर्च केला तर लोकांच्या हाती अप्रत्यक्ष पैसा येईलच. सो एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी किंवा मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय, तर ज्या वेळेस लोकांच्या हाती जास्त पैसा येतो त्याला एक्सपान्शनरी म्हणतो आपण, की लोकांच्या हाती किंवा सरकार खूप खर्च करायला लागलं. ओके, म्हणजे एक प्रकारे असं झालं की मनरेगा अंतर्गत काम करायला सरकारला आता चान्स दिला, कारण बा सगळा विकास झाला भारताचा. मग सरकार काय काय म्हणते माहित आहे, एक काम करा म्हणते, रस्त्यात खड्डे खणा म्हणते. रस्त्यात खड्डे खणा सांगायचे मनरेगा अंतर्गत, आणि नंतर म्हणायचं खड्डा खणला का, अरे वा वा आता बुजून टाका म्हणायचं. कारण शेवटी लोकांना काम द्यायचं आहे, लोकांच्या हाताला काम म्हणजे त्यांच्या हाती पैसा, पैसा म्हणजे मग त्यांची मागणी वाढेल, कारण ते कन्झ्युम करतील ना अलग अलग गोष्टी. मागणी वाढेल तर जे चक्र आहे, अर्थचक्र आहे, त्याला गती भेटेल. म्हणजे चला समजलं तुम्हाला, गॉट इट. आता हे फिस्कल पॉलिसी काय आहे, तुम्हाला हे आपण बोललोच ना, एक्सपान्शनरी आणि कॉन्ट्रॅक्शनरी. आता बघा, फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी दोन भिन्न गोष्टी आहेत, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे फिस्कल पॉलिसी ही ठरवायचं काम असते गव्हर्नमेंटचं, आणि मॉनिटरी पॉलिसी ठरवायचं काम असते त्या त्या देशाच्या सेंट्रल बँकेचं. फिस्कल पॉलिसीमध्ये जनरली टॅक्सेस संबंधी चर्चा होते, किंवा टॅक्स वाढवायची की नाही, कमी करायची की नाही, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे केंद्र सरकारच्या हाती येणारा पैसा, मग त्याचे असणारे अलग अलग मार्ग, हे फिस्कल पॉलिसी त्याचं डिसिजन होते. परंतु मॉनिटरी पॉलिसी हे दर 2 महिन्यातनं जेव्हा बाय मंथली जेव्हा होते ना, घोषित होते मॉनिटरी पॉलिसी, यातनं मग रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, एसएलआर, सीआरआर, एमएसएफ म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींची चर्चा मॉनिटरी पॉलिसी मध्ये होते. तुम्ही एवढं समजून घ्या. म्हणजे चला पुढे जाऊयात. टूल्स तुम्हाला माहिती आहे ना, ओपन मार्केट ऑपरेशन आहे, नंतर मग बँक रेट आहे, सीआरआर आहे, एसएलआर आहे, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. इथंच आपण थोडं पटापटा बघून घेऊ. ओपन मार्केट ऑपरेशन मध्ये काय होते की आरबीआय काय करतं, ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे त्या सेल करतं किंवा परचेस करते.
वातावरण कसं आहे त्याच्यावर आहे, की जर समजून घ्या सरकारला असं वाटलं की बाबा मार्केटमध्ये जास्त पैसा आहे आणि तो जास्त मार्केट असलेला पैसा हा इन्फ्लेशन म्हणजेच महागाईच कारणीभूत आहे, मग तो पैसा आता खेचून घ्यायचा आहे, सक करून घ्यायचा आहे. मग ते कसं करतील, तर मोठ्या प्रमाणात सेल करतील आपल्या सिक्युरिटीज. सेल करतील म्हणजे काय, की लोकांना म्हणतील की बाबा हे बघा, लोकांना काय म्हणतील, हा कागद आहे म्हणतील, आणि हा कागद तुम्ही घ्या म्हणतील आणि मला पैसे द्या, आरबीआय म्हणेल. आता आरबीआय वर सगळ्यांचाच विश्वास आहे, कारण सेंट्रल बँक आहे, आरबीआय डुबेल अशी काही म्हणजे निराळाम शक्यता नाही. मग लोक काय करतात, पटापट खरेदी करतात. काय ते हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. सो जेव्हा आरबीआय सिक्युरिटीज विकते तेव्हा त्यांना परत काय भेटतो, पैसा. आणि हे पैसा आरबीआय जमा करून ठेवते. म्हणजे मार्केटमधला एक्सेस जो पैसा आहे, जास्त जो पैसा आहे तो ओढून घेते म्हणजे. सो अशा वेळेस या गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा फायदा होतो. आणि बरेचदा काय होतं, की जेव्हा मार्केटमध्ये पैसे कमी आहेत, डिफ्लेशन झालं बाबा, की मंदीचा काळ आहे, अशा वेळेस मग आरबीआय काय करेल, की पैसा ओतण्याचा प्रयत्न करेल मार्केटमध्ये. म्हणजे काय करेल, की ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे मार्केटमधील अलग अलग बँकांनी घेतलेल्या आहे किंवा अदर संस्थांनी घेतलेल्या आहे, त्या परचेस करेल. त्या परचेस केले तर त्याच्या विरुद्ध काय देईल, तर पैसा देईल. गॉट इट? व्हेरी गुड. चला पुढे जाऊयात आपण. हे झालं तुमचं ओपन मार्केट ऑपरेशन. बँक रेट पुढे शिकणार आहे आपण, सीएलआर, एसएलआर आणि हे बाकीचे सगळं शिकणार आहे. हे जे आहेत ना, हे आहेत आपले क्वालिटेटिव्ह टूल्स आणि हे आहे आपले क्वांटिटेटिव्ह टूल्स. म्हणजे एक प्रश्न तुमचा इथूनच बनतोय बघा, की बाबा आरबीआयचे जे क्रेडिट कंट्रोलचे जे दोन टूल्स आहेत अलग अलग प्रकारच्या, त्या टूल्स मधलं क्वांटिटेटिव्ह टूल्स सांगा आणि क्वालिटेटिव्ह टूल्स सांगा. क्वांटिटेटिव्ह तुम्ही असं म्हणा, की असे टूल्स की ज्या टूल्सच्या आधारानं पैशाची देवाणघेवाण किंवा पैशांची मार्केटमध्ये कमी जास्त करता येऊ शकते, त्याला क्वांटिटी किंवा क्वांटिटेटिव्ह असं तुम्ही म्हणा. आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक. क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक, तर क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक. आणि मग इथं काय असतात, की बाबा पब्लिसिटी करा, राशनिंग ऑफ क्रेडिट करा, जे काय हे पण आपण बघणार आहे पुढे. काय तर मॉरल सोल्युशन म्हणजे मग आरबीआय इथे विनंती करतात, रे बाबा टॅक्स रेट कमी करा रे, लोक इकडे पैसा नाही वगैरे वगैरे बोल बच्चन. हे काही कामाचं नसतं, आपल्याला एक्झाम मध्ये विचारत नाही. चला, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी हा प्रश्न विचारण्यात आले होता 2016च्या प्रीला, युपीएससीच्या प्रीला. आणि बऱ्याचदा मुलांचा सोपा प्रश्न होता, परंतु चुकला पोरांचा. चला, यात काय आहे, दोन भाग आहेत, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट. तुम्हाला मी कालही सांगितलं होतं की रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट. रेपो रेट म्हणजे काय, याचा अर्थ होतो, कुठे गेले माझं, हा, याचा अर्थ होतो रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन. रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजे बंधन, तुम्हाला हे माहितच आहे. आणि रिपर्चेसिंग म्हणजे काय, की पुनर्खरेदीचं बंधन. सो काय होतं, की जेव्हा बँकांना, म्हणजे ह्या ज्या कमर्शियल बँका वगैरे असतात, कुठल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्सिस, पंजाब नॅशनल आणि बाकी सगळे, या बँकांना जर डे टू डे वर्किंगसाठी जर पैशांची काही कमतरता भासली, तर साहजिकच आहे की आपल्याला गरज भासली तर आपण बँकांकडे जातो. बँकांना गरज भासली तर बँकाकडे जातात, की त्यांची बँक, मोठी बँक म्हणजेच आरबीआय कडे जातात. आणि आरबीआयला ते म्हणतात की बाबा आरबीआय, हे बघा आम्हाला बा पैशाची जरा कमी पडलेली आहे, देता का जरा उसने वासने मग 2-3 दिवसासाठी द्या, हप्त्याभरासाठी तुमची मी वापस करतो बा, वाटलं तर मग आमचं त्याचं व्याज घ्या. मग आरबीआय काय करते, ओके ठीक आहे तुम्हाला देतो म्हणते मी. मग आरबीआय त्यांच्याकडनं काहीतरी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज घेईल, कोणाकडनं, बँकांकडनं. त्यांना म्हणेन की इस हात दो इस हात लो, म्हणून मग इकडून सिक्युरिटीज घेईल आणि म्हणेन की हे पैसे घ्या. लक्षात ठेवा म्हणून हे, की तुम्हाला रेपोच्या अंतर्गत, रेपो रेटच्या अंतर्गत तुम्हाला हप्त्याभराच्या आत किंवा उद्या परवा जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्हाला ते पैसे आणून द्या आणि तुमच्या सिक्युरिटीज घेऊन जा, गरज नाही. समजलं तुम्हाला रेपो रेट काय? तर रेपो रेट म्हणजे असा रेट की ज्या वेळेस इतर बँका आरबीआय कडून शॉर्ट टर्म साठी पैसा घेतात आणि त्या पैशावर जे रेट लागतं, जे व्याजदर लागतो, त्याला म्हणतो आपण रेपो रेट. आणि हे शॉर्ट टर्म साठी, एवढं तुम्ही लक्षात घ्या. याच्या उलट काय, रिव्हर्स रेपो रेट. म्हणजे जेव्हा आरबीआय गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकते इतर बँकांना आणि त्यांच्याकडनं काय घेते, तर पैसा घेते म्हणजे. सो रेपो रेट काय करतात, रेपो रेट मध्ये इतर बँका आरबीआयला सिक्युरिटीज विकतात आणि रिव्हर्स रेपो रेट मध्ये आरबीआय इतर बँकांना सिक्युरिटीज विकून पैसा त्यांच्याकडचा ओढून घेते, त्यांना काम असलं तर. जनरली काय करत असते याची, तर दोन्ही रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे इन्फ्लेशन कंट्रोल करायला कारणीभूत ठरतात म्हणजे. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला म्हटलं ना की रेपो रेट डेफिशियन्सी ऑफ फंड जर असेल, बँकांकडे पैसे कमी असतील तर वापरले जातात.
तर रिव्हर्स रेपो रेट हा जर बँकांकडे शिल्लकचा पैसा आहे आणि तो शिल्लकचा पैसा महागाईला कारणीभूत ठरून राहिला असेल तर डेफिनेटली ही जी घटक आहे हे वापरला जातो. आता बघा, ऑल कमर्शियल बँक एक्सेप्ट RRB, हे मला वाटते रुरल बँक आहेत ना, ह्या रिझर्व्ह रुरल बँका वगैरे काही रुरल, हा यस बँक. तर या RRB बँका वगळता सगळेजण या लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी अंतर्गत RBI कडून पैसा मागवू शकतात. आता RRB कुठल्या बँका बघा, तुमच्या गावात ग्रामीण बँका असतात, त्या ग्रामीण बँका ज्या आहेत ना, या RRB जो 1975चाच कायदा आहे बहुतेक माझ्या ऐकी वाचण्यानुसार, तर त्या कायद्यानुसार बनलेल्या आहेत म्हणजे. ओके, आता रेपो रेटलाच पॉलिसी रेट असंही म्हणतात आणि जनरली रेपो रेट हा 4% आहे, तर रिव्हर्स रेपो रेट हा 3.35% आहे. आणि हे काही लक्षात ठेवायची गरज असते, कारण कदाचित प्रत्येक 2 महिन्यानंतर तो कमी जास्त होऊ शकतो. सो तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा, आता आपण काय शिकलो? आता आपण शिकलो लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी आणि दुसरं आपण शिकलो मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी शिकणार आहे. म्हणजे दोन्ही याच्यात काम सारखंच आहे. जसं आपण म्हटलं की इथं रेपो लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी आणि इथं रिव्हर्स रेपो होतो. काय होतं, शॉर्ट टर्म साठी जर पैसा बँकांना पाहिजे असेल किंवा मग RBI ला पाहिजे असेल तर लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी अंतर्गत रेपो आणि रिव्हर्स रेपोच्या माध्यमातून इतर बँका RBI कडून पैसे घेऊ शकते किंवा RBI इतर बँकांकडून पैसा घेऊ शकते. MSF थोडस वेगळं आहे. जर रेपो या टूलच्या माध्यमातून सुद्धा इतर बँकांचं गरज पूर्ण झाली नाही, म्हणजे त्यांना असं झालं की 1 लाख रुपये पाहिजे होते, त्यांना 1 लाख नाही भेटले, त्यांना फक्त 50,000 भेटले रेपो रेटच्या माध्यमातून. मला त्यांना 50,000ची तर गरज आहेच म्हणजे इतर बँकांना. मग त्या काय करतात, या मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी या टूल्सचा वापर करून ते 50,000 एक्स्ट्राचे मिळवण्याचा प्रयत्न करतात. मग त्या कसं मिळवतील, तर रेपो रेटवर हा जो रेट असेल म्हणजे 4%, 5%, 8%, लक्षात घ्या मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी हा जो असतो ना, हा रेट रेपो रेट पेक्षा +1 ने जास्त असतो. मग रेपो रेट जे काय असेल त्याच्यापेक्षा +1 एवढं टक्के जास्त असतील मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीवर. आणि हा जो SLR कोटा असतो, प्रत्येक बँकांकडे एक SLR कोटा आहे. आता SLR काय आहे ते आपण पुढे बघणार आहे, म्हणजे लिक्विडिटी रेशो, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो काय प्रकार आहे. तर त्यांचा जो SLR कोटा असतो त्या SLR कोटाच्या जनरली 2% ते काय करू शकतात, तर पैसे तात्पुरत्या काळासाठी वापरू शकतात वेगवेगळ्या कामासाठी. कोण? इतर बँका, इतर कमर्शियल बँका. लक्षात घेतलं पाहिजे, हे RBI ला लागू होत नाही. हा इतर बँकांना जेव्हा त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये शॉर्ट टर्म साठी जर पैसे हवे असतील तर त्या मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी या टूल अंतर्गत त्याचा पैसा वापरू शकते. आणि जरी हा बँकांचा पैसा असला तरी व्याज कोणाला द्यावं लागतं? RBI ला द्यावं लागतं. किती? याच्यापेक्षा जास्त, म्हणजे हे जे आहे रेपो रेट पेक्षा जास्त. बँक रेट आपण कालच बोललो होतो की ज्या दरानं RBI इतर बँकांना पैसा प्रोव्हाइड करते, बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो बँक रेट. तर बँक रेट ही लॉंग टर्म साठी गोष्ट आहे, म्हणजे की बाबा आता म्हणलं की जो रेपो रेट आहे तो शॉर्ट टर्मची गोष्ट आहे, की विदिन एक 2 दिवस, 4 दिवस, हप्ताभर असं बँक हे रेपो रेट. परंतु बँक रेट हा कदाचित 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष अशा वेळेसाठी सुद्धा बँक रेट देता येऊ शकतो. आणि हे कोण ठरवतं बँक रेट? तर हे सगळं काम RBIचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं आहे. म्हणजे हे आपल्या हाती नाही किंवा इतर बँकांच्या हाती नाही. आणि याच्या सगळ्यामध्ये त्याच गोष्टी दिलेल्या आहे. सो बघून घ्या म्हणजे पुढचं. ओके, बेस रेट आणि MCLR. तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की बेस रेट म्हणजे हा रेट की कमीत कमी मिनिमम असा रेट की ज्या रेटच्या खाली काय होऊ शकत नाही, तर ह्या ज्या बँका आहेत ह्या बँका आपल्या कस्टमर्सला लेंड करू शकत नाही म्हणा, किंवा पैसे देऊ शकत नाही. बघा, बेस रेट इज मिनिमम रेट सेट बाय RBI बिलो विच बँक्स आर नॉट अलाउड टू लेंड इट्स कस्टमर्स. म्हणजे काय झालं म्हणून घ्या, जसं जर 6% ते 12% हा जर ठरवून दिलेला असेल की बाबा या टक्क्यांच्या मधात तुम्ही कोणालाही हा व्याजदर तुमचा असला पाहिजे, 6%पासून 12%पेक्षा पर्यंत, तर हा जो 6% ठरवलेला आहे ना, याला म्हणू आपण बेस रेट. म्हणजे असा मिनिमम रेट की ज्या मिनिमम रेटच्या खाली तुम्हाला काय देता येत नाही, तर तुम्हाला कर्ज देता येणार नाही. मग तुम्ही म्हणाल की बा हा सिस्टीम कशासाठी लावली? उदाहरणार्थ आता मी आहे SBIचा मॅनेजर आहे, माझ्याकडे आला
एक्स वाय झेड नावाचा व्यक्ती, आणि एक्स वाय झेड नावाचा व्यक्ती हा माझ्या खूप जवळचा आहे आणि मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे वगैरे, मोठा पैशावाला. मग मी काय म्हणेन त्याला की राव तुम्ही माझ्या लय जवळची आहे, बँका माझ्या घरची आहे काय, फक्त मी मॅनेजर जाऊ, एक काम करा तुम्हाला मी 4%नेच पैसे देतो. मग आता जेव्हा उर्वरित कस्टमर्सला तुम्ही 6%, 9, 10, 12 अशा टक्क्यांनी व्याजदर लावताय आणि तुमचा मित्र आहे म्हणून त्याला 4% लावताय, मग हा भेदभाव होणार की नाही? मग हा अशा प्रकारचा भेदभाव होऊ नये म्हणून बेस रेट नावाची कॉन्सेप्ट आणली होती कोणी? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. गॉट इट? आणि हे जे आहे ना मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट, ऑलमोस्ट MCLR हा सुद्धा तसाच आहे. यात पण एक मिनिमम लेंडिंग रेट ठरवला जातो ज्या रेटच्या खाली इतर बँका म्हणजे बँकांनी आपल्या कस्टमर्सला पैसे देऊ नये असं अपेक्षित असतं. मात्र RBI काही काही कंडिशन्स मध्ये ह्या गोष्टी बदलू शकते. काय की बाबा RBI एखाद्या विशिष्ट प्रकरणात इतर बँकांना संमती देऊ शकते की बाबा तुम्ही जो MCLR आपण जो ठरवलेला आहे तो MCLR तुम्ही कमी जास्त बदलू शकता. म्हणजे बाकी यात काही विशेष नाही असं म्हणजे. ओके, हा तुमच्यासाठी महत्वाचा पॉइंट आहे SLR आणि CRR. आता ही कॉन्सेप्टच कशाला आणली? याला म्हणतात आपण कॅश रिझर्व्ह रेशो, आणि याला काय म्हणतो आपण स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. ओके, आता बघा तुम्ही एवढं लक्षात घ्या, कॅश रिझर्व्ह रेशो हा जो असतो हे प्रत्येक बँकेला एक विशेष रक्कम म्हणजे 2%, 4%, 5%, 6% किती जे RBI ठरवेल, प्रत्येक कमर्शियल बँकांना एक विशेष रक्कम इन द फॉर्म ऑफ कॅश म्हणजे कॅशच्या स्वरूपात RBI कडे ठेवावी लागते. समजलं तुम्हाला? कॅशच्या स्वरूपात तुम्हाला ठेवायची आहे ती RBI कडे म्हणजे CRR, आणि SLR म्हणजे त्याला आपण स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो जो म्हणतो, हा जो SLR असतो हा कॅशच्या स्वरूपात नाही तर यात 2-3 गोष्टी यात दिलेल्या आहे काय, तर यात गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, नंतर मग तुमचं सोनं म्हणजे गोल्ड, नंतर तुमचं तो SDR वगैरे जे असतात त्या अशा गोष्टी, तर प्लस काही कॅश पण सुद्धा म्हणजे कॅश, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गोल्ड, नंतर SDR अशा सगळ्यांचा समूह, आणि तो ऑलमोस्ट काहीतरी एक 20-21% असतो. 20-21% म्हणजे काय की जर एखाद्या बँकेकडे 100 रुपये असतील बरोबर, तर त्या 100 रुपयापैकी 21 रुपये गोल्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गोल्ड, किंवा मग अजून तुमचं कॅश किंवा SDR किंवा मग तुमचं ते फॉरेन एक्सचेंज, या स्वरूपात 21 रुपये त्या बँकेला बाजूला ठेवावे लागतील. त्याच बँकेत ठेवा, त्याच बँकेत एखाद्या लॉकरमध्ये जमा करून ठेवा, मात्र ते 21-22 रुपये जो कुठला SLR त्या ठिकाणी ठरवलेला असेल ते 21-22 रुपये त्या बँकेला खर्च करता येत नाही. आता बघा हे दिलेले बघा, कॅश आहे, अदर असेट लाईक गोल्ड आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे, किंवा मग सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज आहेत. म्हणजे ह्या ज्या आहेत ना ह्या सिक्युरिटीज बँकेला एखाद्या कोपऱ्यात जमा करून ठेवाव्या लागतात आणि तो त्यांना खर्च करता येत नाही. तर CRR हा कॅश फॉर्म मध्ये असतो, हे नेहमी तुम्हाला सेंट्रल बँकेकडे जमा ठेवावं लागतं, आणि SLR हा तुम्हाला बँकेकडे जमा ठेवावा लागतो. ओके, आता SLR आणि CRR ही गोष्ट आलीच कशासाठी होती तुम्ही मला सांगा. आता उदाहरणार्थ आपण समजून घेऊ की एखादी बँक आहे, म्हणजे आपण परत म्हटलं SBI आपली आवडती बँक आहे भारताची, त्याच्यामुळे आपण म्हटलं की SBI आपली बँक. गेलो आपण SBI कडे आणि SBI कडून आपण घेतले 50 रुपये कर्ज. बघा SBI कडे फक्त 100 रुपये आपण 50 रुपये कर्ज घेतलं. सदर दुसरा व्यक्ती गेला त्याने घेतले 20 रुपये घेतले, तिसरा व्यक्ती गेला त्याने घेतले 10, बाकीचा अजून घेतला त्यांनी घेतले 5 अशा लोकांनी घेतले. काय झालं की 95 रुपये बँकेनं दिलं कर्ज, बँकेकडे 100 रुपये, कस्टमर भरपूर, 95 रुपये दिलेला आहे कर्ज. आता असं झालं की या 95 पैकी मी काही बँकेला कर्ज देऊ शकलो नाही, कारण मी इन्सॉल्वन्स किंवा बँकरप्सी फाईल केली किंवा मी डुबलो माझ्या धंद्यात. हा 20 रुपयेवाला व्यक्ती हाही पैसा देऊ शकला नाही, हा 10 रुपयेवाला व्यक्ती हाही पैसा देऊ शकला नाही. म्हणजेच एकूण काय तर 80 रुपये बँकेचे डुबलेले आहेत सध्याच्या घडीला. आता बँकेचे जर 100 पैकी 80 डुबले तर राहिले किती 20. आता हे पैसे काही बँकेचे स्वतःचे असतात काय? बँकेनं कुणाकडून तरी कोणतरी जमा केलेले असतात, तेच बँक इकडे तिकडे फिरवत असते पैसे, म्हणजे त्यातनं जो नफा येत असते तोच त्या बँकेचा फायदा असते सगळं. आता जेव्हा फक्त 20 रुपये राहिले त्याच्या वेळेस ही बँक आता पुढे टिकू शकेल नाही त्या 20 रुपयावर? कधीच टिकू शकणार नाही, कारण उद्या
तुमच्या माझ्यासारखे जर काही लोक गेले खातेधारक आणि म्हणतील की आम्हाला पैसे द्यावा, काम आहे, बँक काय म्हणेल की पैसा नाही, असं जर म्हटलं तर मग बँकची किंमत घसरून जाईल. अशा वेळेस जर अति संकटाच्या काळात असं झालं की बाबा बँकांचे पैसे गेलेत आणि काही म्हणजे ते नॉन परफॉर्मिंग असेट नावाची कॉन्सेप्ट असते, जसं एनपीए झालं काही बँकांचा भरपूर पैसा. सो अशाही वेळेस जर बँकांकडे अशी विशिष्ट रक्कम पाहिजे की त्या रकमेच्या आधारे बँक सर्व्हाइव्ह करू शकेल, स्वतःला पुढे नेऊ शकेल किंवा स्वतः जगू शकेल. म्हणजे जर म्हणून मग एसएलआर कशासाठी असतो, हा जो जवळपास एक 20-21% आहे, अगोदर 10-40% होता, त्या नरसिंहन कमिटी वगैरे होती सुरुवातीच्या अगोदर, तेव्हाचा काळ हा. तर हा 20-21% कशासाठी असतो म्हणजे, तर बाबा अशा जर एखाद्या वेळेस एनपीए किंवा लोकांनी घेतलेले कर्ज जर वेळेत पाठव दिले नाहीत तर बँक बंद पडू नये याच्यासाठी भविष्यात होणाऱ्या असुरक्षिततेसाठी हा पैसा असतो तुमचा सगळा. सो हा 20-21% असतो आणि सीआरआर हा जवळपास 5-6% किंवा 4-5% असतो. सो असा जवळपास 25% पैसा हा प्रत्येक बँकेचा बँक जमा करून अलग ठेवा लागते, कारण संकटाच्या काळात मदत म्हणून. चला, तुम्हाला समजलेलं आहे. ओपन मार्केट ऑपरेशन तुम्हाला आपण मगाशीच बोललो होतो की इथं गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचं सेल आणि परचेस म्हणजे खरेदी आणि विक्री होते, आणि मग मार्केटमध्ये जास्त पैसा असेल ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकल्या जातात, पैसा ओढून घेतला जातो. जर कमी पैसा असेल तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज काय केल्या जातात, खरेदी केल्या जातात आणि जास्त पैसा मार्केटमध्ये टाकल्या जातं. म्हणजे काही नाही, परत मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम आणि ओपन मार्केट ऑपरेशन ऑलमोस्ट सारखेच आहे, फक्त मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम कसं आहे, तर ही फक्त मार्केटमधला एक्सेस म्हणजे जास्त जो पैसा आहे तो ओढून घ्यायचं काम करते. आणि मग काय कसं ओढून घेईल, तर साहजिकच आहे की गव्हर्नमेंटच्या ज्या सिक्युरिटीज असतात बरोबर, त्या सिक्युरिटीज विकायच्या आणि त्याच्या माध्यमातून पैसा ओढून घ्यायचा. हे कोण करतं, ते आरबीआय करतं. काही एवढं खास नाही. म्हणजे क्वांटिटेटिव्ह इझिंग आपण बोललेलोच आहे ना म्हणजे सुरुवातीला. क्वांटिटेटिव्ह इझिंग म्हणजे काय, की मोठ्या प्रमाणात आरबीआय खर्च करते. मग काय करते की आरबीआय म्हणजे ही जी सेंट्रल बँक असते ती मोठ्या प्रमाणात बॉन्ड्स खरेदी करून टाकते. म्हणजे खरेदी करेल तेव्हा मार्केटमध्ये पैसा येईल, पैसा आला तर साहजिकच आहे की इतर बँकांकडे पैसा येईल, मग ते इंटरेस्ट रेट कमी करतील तर बिझनेसमॅन कन्झ्युमर्स वगैरे यांच्याकडे पैसा जाईल, आणि तो पैसा गेला की हे जास्त खर्च करतील, परिणामी इकॉनॉमिक ग्रोथ व्हायला बूस्ट भेटेल किंवा मदत भेटेल. सो क्वांटिटेटिव्ह इझिंग म्हणजेच काय, तर मार्केटमध्ये जास्तीत जास्त पैसा ओतणं, त्या पैशाच्या माध्यमातून इकॉनॉमिक चक्र जे आहे आपलं ते सुरू होऊन जाईल. म्हणजे आपण लिक्विडिटी ट्रॅप ही अशी कॉन्सेप्ट आहे की जसं मार्केटमध्ये तुम्ही कितीही पैसा टाका, खूप लो इंटरेस्ट रेट तुम्ही ठरवले किंवा रेपो रेट खूप कमी करून टाकला किंवा मग एसएलआर खूप कमी करून टाकला, सीआरआर कमी करून टाकला, तरी पण लोक पैसे घेऊन ते खरेदी करेना किंवा मग लोक पैसे घेऊन कुठे इन्व्हेस्टमेंट करून नाही राहिले बाबा. सो लिक्विडिटी ट्रॅप म्हणजे मार्केटमध्ये पैसा तर भरपूर आहे, परंतु त्या पैशामुळे इकॉनॉमिक बूस्ट किंवा एक अर्थचक्र वाढायला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाहीये, आणि त्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, लिक्विडिटी ट्रॅप. आता बघा, लिक्विडिटी ट्रॅप इज व्हेन मॉनिटरी पॉलिसी बिकम्स इनइफेक्टिव्ह. जेव्हा मॉनिटरी पॉलिसी इनइफेक्टिव्ह होते, कशामुळे, लो इंटरेस्ट रेटमुळे, आणि त्याच्याचमुळे काय म्हणतो आपण बाबा की हे झालं लिक्विडिटी ट्रॅप. ट्रॅप म्हणजे काय म्हणतो आपण, एखाद्या हातो ट्रॅपमध्ये फसला म्हणजे तो एखाद्या अडचणीत आला, म्हणजे याच्यासाठी. क्रेडिट रेशनिंग काय नाही, यात काय असतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिमिट ठरवून देते इतर बँकांना की बाबा तुम्ही या लिमिटच्या पलीकडे खर्च करू शकत नाही. मग कशासाठी असेल, साहजिकच आहे की आम्ही इन्फ्लेशन वगैरे काही गोष्ट असतील म्हणा, किंवा मग गव्हर्नमेंटला जर युद्धाचा काळ आणि गव्हर्नमेंटला दुसऱ्या ठिकाणी खर्च करायचा आहे वगैरे, या सगळ्या गोष्टींसाठी हे असतं. हे बोलवचन कॉन्सेप्ट आहे, काही हरकत नाही. हा, उर्जित पटेल कमिटी 2014, आणि या उर्जित पटेल कमिटीने सांगितलं होतं की एक तर इन्फ्लेशन 4% असलं पाहिजे, त्यात 2+2-2 म्हणजे 2% किंवा 6%च्या मधात इन्फ्लेशन असणं गरजेचं आहे. नंतर त्यांनी म्हटलं होतं की एक मॉनिटरी पॉलिसी कमिटी ठरवा, आणि मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय करेल, ते मॉनिटरी पॉलिसी ठरवण्याचं काम करणार आहे. म्हणजे आणि ही मॉनिटरी पॉलिसीच्या कमिटीचा अध्यक्ष कोण असतील, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर असतील. म्हणजे नंतर फिस्कल डेफिसिट मॅनेज करा, की सरकारकडे येणारा पैसा वर्सेस सरकारचा जाणारा पैसा, जो फिस्कल डेफिसिट कमीत कमी असणं अपेक्षित आहे वगैरे वगैरे वगैरे, हे उर्जित पटेल यांनी सांगितलं होतं 2014 साली. आणि आता आपण पाहतो की मॉनिटरी पॉलिसी कमिटी याच्यावर युपीएससीनं 2017 की 18 साली एक प्रश्न विचारलेला होता ऑलरेडी. मुळातच त्या वर्षी ही खूपच चर्चेमध्ये असणारी गोष्ट असल्या कारणानं त्यांनी तो विचारला होता. मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये 6 मेंबर्स असतात, 3 मेंबर आरबीआयचे असतात, यात आरबीआय गव्हर्नर सुद्धा असतात, आणि 3 मेंबर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे असतात, आणि फायनान्स मिनिस्ट्री हे लोक तिथं ठरवते. म्हणजे
आता मॉनिटरी पॉलिसी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ऍक्ट जो आहे 1934चा, या ऍक्ट मध्ये पॉवर दिलेले आहेत आरबीआयला. कशासाठी? की तुम्ही तुमची मॉनिटरी पॉलिसी ठरवा म्हणून. आणि मॉनिटरी पॉलिसी काय आहे हे तर आपण आतापर्यंत खूप वेळा बघितलेलं आहे, त्यामुळे काही विषय नाही त्याचा. म्हणजे चला, अपेक्षा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. गोष्ट अशी असते की लेक्चर मोठे होतात आहे, परंतु एखादी गोष्ट पूर्णपणे डिटेल समजून सांगायची असली तर मग तुला त्याला काही पर्याय नसतो, म्हणजे कारण तो त्या लिमिटमध्ये किंवा त्यात ते करावंच लागतं, म्हणजे त्याला काही ऑप्शन नाही. सो बेटर वे तुम्ही तो चॅप्टर बघून घ्या, त्या त्या याचा त्या पुस्तकातनं श्रेया माहितीनं वाचून घ्या तो, नंतर मग इकडनं वाचा बघा, म्हणजे तुम्हाला तो एक डबल फायदा होईल म्हणजे. सो धन्यवाद.